पार्ट 2 स्टोरीचा. चला लगेच सुरुवात करूया. देशमुख काकांनी माझ्या हातात दिलेले पत्र मी थरथर त्या हातांनी उघडलं. त्या कागदावर माधवरावांचं हस्ताक्षर पाहताच माझ्या डोळ्यात पाणी आलं. त्यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच मला असं वाटलं की ते पुन्हा माझ्याशी बोलत आहेत. पत्रात त्यांनी लिहिलं होतं, प्रिय सुमन, जर तू हे पत्र वाचत असशील तर याचा अर्थ मी आता तुझ्यासोबत नाही, पण मी आयुष्यभर माणसांना जळून पाहिलं आहे. पैसा आणि मालमत्ता अनेकदा माणसाच्या विचारांमध्ये बदल घडवतात. म्हणूनच मी आपल्या संपत्तीबाबत एक वेगळा निर्णय घेतला आहे. हा निर्णय आपल्या मुलाविरुद्ध नाही तर त्यांच्या भविष्याच्या भल्यासाठी आहे. मी पुढे वाचत राहिले. आपलं घर, गावाकडची शेती, दोन्ही दुकानं मी तुझ्या नावावर ठेवली आहेत, पण कोणालाही ती विकण्याचा किंवा हस्तांतरित करण्याचा अधिकार नाही, तुझ्या लेखी परवानगीशिवाय नाही. आणि जर कधी आपल्या मुलाने किंवा इतर कोणत्याही व्यक्तीने तुझ्यावर दबाव टाकून ही मालमत्ता स्वतःच्या नावावर करण्याचा प्रयत्न केला तर ती संपूर्ण मालमत्ता आपोआप एका वृद्धसेवा संस्थेला दान केली जाईल. याची कायदेशीर व्यवस्था मी आधीच करून ठेवली आहे. हे वाचून माझ्या हातातील पत्र थरथरू लागलं. देशमुख काका शांतपणे म्हणाले, माधवरावांना संपत्तीपेक्षा नात्यांची जास्त काळजी होती. त्यांनी मला स्पष्ट सांगितलं होतं, जर संजयने प्रेमाने आईची काळजी घेतली तर सगळं त्यालाच मिळेल, पण जर संपत्तीसाठी आईचा अपमान झाला तर त्या संपत्तीचा त्याला काहीही फायदा होणार नाही. माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. मला त्या क्षणी मुलांचा आनंद झाला नाही, उलट माझ्या मनात एक विचार आला, माधवरावांना आपल्या मुलाबद्दल अशी भीती का वाटली असेल. देशमुख काकांनी मला धीर दिला आणि म्हणाले, घाईत कोणताही निर्णय घेऊ नका, आधी सत्य समजून घ्या. मी शांतपणे घरी परतले. घरी आल्यावर संजय आणि प्रिया दोघेही हॉलमध्ये बसून काही कागदपत्रे पाहत होते. मला पाहताच त्यांनी ती फाईल लगेच बंद केली. मी त्यांच्याजवळ बसले आणि शांत आवाजात म्हणाले, आज मी देशमुख काकांना भेटून आले. हे ऐकताच दोघांच्याही चेहऱ्यावरचा रंग उडाला. संजय घाबरत म्हणाला, कशासाठी गेल्या होतात. मी त्यांच्याकडे पाहत म्हणाले, तुझ्या बाबांनी माझ्यासाठी एक पत्र ठेवलं होतं. घरात काही क्षण पूर्ण शांतता पसरली. मी ते पत्र त्यांच्यासमोर ठेवलं. संजयने ते वाचायला सुरुवात केली. प्रत्येक ओळ वाचताना त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. आता शेवटच्या परिच्छेदापर्यंत पोचल्यावर त्याच्या हातातून पत्र खाली पडलं. तो थरथरत्या आवाजात म्हणाला, आई, मला याबद्दल काहीच माहिती नव्हती, पण प्रिया लगेच म्हणाली, हे सगळं जुनं आहे, आता नवीन कागदपत्र करता येतील. तिचं ते वाक्य ऐकताच माझ्या मनात काहीतरी तुटलं. मी शांतपणे तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, प्रिया, तुला या घराची किंमत पैशात दिसते, पण माझ्यासाठी या घराचा प्रत्येक कोपरा माझ्या संसाराची आठवण आहे. मी काही बोलले नाही. त्या रात्री पहिल्यांदाच संजय बराच वेळ माझ्या खोलीबाहेर उभा होता, पण त्यात येण्याचं धाडस त्याला होत नव्हतं. मी मात्र खिडकीजवळ बसून आकाशाकडे पाहत होते. माझ्या मनात एकच विचार सुरू होता, माधवरावांनी मला संपत्तीचं रक्षण करायला सांगितलं होतं तर आपल्या मुलाच्या संस्कारांचं रक्षण करायला सांगितलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी एक मोठा निर्णय घेतला. मी संजय आणि प्रियाला हॉलमध्ये बोलावलं. त्यांच्यासमोर घराची सर्व कागदपत्र आणि माधवरावांचं पत्र ठेवलं. मी शांतपणे पण ठाम आवाजात म्हणाले, आजपासून या घराबद्दल कोणताही निर्णय माझ्या परवानगीशिवाय होणार नाही. संजय खाली मान घालून बसला होता, पण त्याच क्षणी प्रियाने एक असं वाक्य बोललं ज्यामुळे माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण निर्णय घेण्याची वेळ आली. ती म्हणाली, जर या घरात आमच्या इच्छेला किंमत नसेल तर आम्ही वेगळं राहायला निघून जातो. संजयने तिच्याकडे पाहिलं आणि त्या क्षणी त्याला ठरवावं लागणार होतं, पत्नीची साथ द्यायची की आयुष्यभर त्याच्यासाठी जगलेल्या आईचा हात धरायचा. प्रियाने उच्चारलेला शब्द अजूनही माझ्या कानात घुमत होते. जर या घरात आमच्या इच्छेला किंमत नसेल तर आम्ही वेगळं राहायला निघून जातो. घरात काही क्षण पूर्ण शांतता पसरली. मी संजयकडे पाहत होते व मला त्याच्याकडून कोणत्याही संपत्तीची अपेक्षा नव्हती. मला फक्त एवढीच आशा होती की तो एकदा तरी माझ्याकडे आई म्हणून पाहिल, मालमत्तेच्या मालकिनीप्रमाणे नाही. संजय खुर्चीत बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर संभ्रम स्पष्ट दिसत होता. एका बाजूला त्याची पत्नी होती तर दुसऱ्या बाजूला आयुष्यभर त्याच्यासाठी जगलेली आई. काही क्षणांनी तो हळू आवाजात म्हणाला, प्रिया, थोडं शांत हो. पण प्रिया अजूनही रागात होती. ती म्हणाली, शांत राहून काही होणार नाही. आपण आपल्या भविष्याचा विचार करायला हवा. प्रत्येक निर्णयासाठी परवानगी द्यावी लागणार आहे. तर हा संसार कसा चालणार.
मी तिचं पूर्ण बोलणं ऐकून घेतलं शांतपणे. मग मी पहिल्यांदाच अगदी स्थिर आवाजात प्रियाला म्हणालो, प्रिया, संसार परवानगीने नाही तर विश्वासाने चालतो आणि जिथे विश्वास संपतो तिथे कोणताही कागद नातं वाचू शकत नाही. माझ्या त्या वाक्यानंतर काही क्षण कोणीच बोलले नाही. त्या रात्री संजय आणि प्रिया दोघीही त्यांच्या खोलीत गेले. माझ्या खोलीत मात्र झोप नव्हती. मी माधवरावांचं पत्र पुन्हा पुन्हा वाचत होते. प्रत्येक ओळ माझ्या मनात खोलवर उतरू लागली होती. पत्राच्या शेवटी त्यांनी लिहिलं होतं, सुमन, जर कधी अशी वेळ आली की तुला आपल्या मुलाला आणि संपत्तीला यापैकी एक निवडावं लागेल तर संपत्तीचा त्याग कर, पण मुलाच्या मनातला माणूस जिवंत ठेवण्याचा प्रयत्न सोडू नकोस. हे वाचताच माझ्या डोळ्यात अश्रू आले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी एक मोठा निर्णय घेतला. मी देशमुख काकांना पुन्हा भेटले. त्यांना म्हणाले, काका, मला एक नवीन मृत्यूपत्र तयार करायचं आहे. ते आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागले. सुमनताई, एवढ्या घाईत? मी हसत म्हणाले, हो, आता माझा निर्णय मी स्वतः घेणार आहे. काही तास चर्चा केल्यानंतर नवीन कागदपत्र तयार झाली. मी त्यावर सही केली. देशमुख काकांनी विचारलं, तुम्ही हा निर्णय खात्रीने घेत आहात ना? मी शांतपणे उत्तर दिलं, हो, कारण आता मला पैशापेक्षा संस्कार जास्त महत्त्वाचे वाटतात. घरी परतल्यावर मी काहीच बोलले नाही. 2 दिवसांनी संजय स्वतःच्या खोलीत आला. तो बराच वेळ शांत बसून राहिला. मग म्हणाला, आई, मी लहान असताना तुम्ही मला एक गोष्ट सांगायच्या, आठवते? मी हसत विचारलं, कोणती? तो म्हणाला, तुम्ही म्हणायचात की माणसाने कितीही मोठं व्हावं पण आई वडिलांचा हात कधी सोडू नये. मी बोलताना त्याचा आवाज भरून आला होता. मी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. हो बाळा, आठवते मला, हे खूप स्पष्टपणे आठवते ते पण. तो काही क्षण गप्प राहिला. मग अचानक माझ्या पायावर बसला. त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. आई, मला माफ कर. गेल्या काही महिन्यात मी खूप बदललो. ऑफिस, पैसा, नवीन जबाबदाऱ्या, या सगळ्यात मी तुम्हाला समजून घ्यायला विसरलो. मी त्याला उठवलं. चुका प्रत्येकाकडून होतात बाळा, पण त्या मान्य करण्यासाठी मोठं मन लागतं. इतक्यात प्रिया दारात उभी होती. ती बराच वेळ आमचं बोलणं ऐकत होती. तिच्या डोळ्यातही अश्रू होते. ती हळूच माझ्याजवळ आली आणि म्हणाली, आई, माझ्याकडूनही खूप चुका झाल्या. मला वाटत होतं की मोठं घर, पैसा आणि सुरक्षित भविष्य यामुळेच माणूस सुखी होतो. पण या काही दिवसात मला समजलं की घरात प्रेम नसेल तर कितीही मोठं घर असलं तर ते रिकामंच वाटतं. मी तिच्याकडे पाहिलं. तिने माझे हात हातात घेतले. मला माफ कराल? माझ्या चेहऱ्यावरचं हलकंसं हसू उमटलं. माफी मागून नातं संपत नाही बाळा, ते पुन्हा सुरू होतं. आता त्या दिवशी अनेक महिन्यानंतर आम्ही तिघेही एकत्र बसून जेवलो. जेवताना कोणीही मालमत्तेचा विषय काढला नाही. फक्त जुन्या आठवणी, हसू आणि आपलेपणा होता. पण माझ्या मनात अजून एक गुपित होतं. देशमुख काकांकडे मी जे नवीन मृत्यूपत्र तयार केलं होतं त्याबद्दल मी अजून संजय आणि प्रियाला काहीच सांगितलं नव्हतं. आणि त्या मृत्यूपत्रात मी असा निर्णय घेतला होता जो ऐकल्यानंतर संजयच्या आयुष्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून जाणार होता. त्या रात्रीनंतर घरातील वातावरण संपूर्णपणे बदललं होतं. अनेक महिन्यानंतर घरात पुन्हा एकदा हसण्याचे आवाज ऐकू येत होते. संजय रोज ऑफिसला जाण्यापूर्वी माझ्या खोलीत येऊन विचारपूस करू लागला. प्रिया देखील आधीसारखी दुसरेपणाने न वागता प्रेमाने बोलू लागली. तिच्या वागण्यातला बदल मला जाणवत होता. पण माझ्या मनात अजूनही एक गोष्ट होती जी मी कोणालाही सांगितली नव्हती. देशमुख काकांकडे मी तयार केलेले नवीन मृत्यूपत्र माधवरावांच्या पत्राने मला एक गोष्ट शिकवली होती. संपत्ती नाती जोडत नाहीत, पण संपत्तीमुळे नाती तुटू शकतात. म्हणूनच मी एक असा निर्णय घेतला होता जो माझ्या मृत्यूनंतरही माझ्या कुटुंबाला योग्य मार्ग दाखवेल. रविवारचा दिवस होता. मी संजय आणि प्रियाला हॉलमध्ये बोलावलं. दोघेही माझ्यासमोर येऊन बसले. संजय म्हणाला, आई, काही विशेष काम होतं का? मी हसून म्हणाले, हो, आज मला तुमच्याशी मनापासून बोलायचं आहे. मी कपाटातून एक फाईल काढली आणि त्याच्यासमोर ठेवली. ती पाहून संजय घाबरला. आई, ही कसली फाईल आहे? मी शांतपणे म्हणाले, हे माझं नवीन मृत्यूपत्र आहे. हे ऐकताच दोघांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. संजय लगेच म्हणाला, आई, अशा गोष्टी का बोलता? तुम्हाला अजून खूप वर्ष जगायचं आहे. मी त्यांचा हात हातात घेतला. बाळा, मृत्यू कोणाला कधी येईल हे कोणालाच माहीत नसतं. पण माणसाने आपल्या मागे वाद नाही तर संस्कार ठेवून जगायला हवं. मी फाईल उघडली. त्यात लिहिलं होतं, माझ्या निधनानंतर माझी कोणतीही
मालमत्ता तात्काळ कोणाच्याही नावावर जाणार नाही. दोघेही आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागले. मी पुढे वाचायला सुरुवात केली. जर माझा मुलगा आणि सून आयुष्यभर प्रेमाने, आदराने आणि एकमेकांची काळजी घेत राहिले तर 5 वर्षानंतर मी संपूर्ण मालमत्ता त्यांच्याकडे जाईल. पण जर त्यांनी माझ्या निधनानंतर मालमत्तेसाठी भांडण केलं, कोर्टात गेले किंवा नातं तोडलं तर माझी सर्व मालमत्ता एका वृद्धाश्रम आणि अनाथाश्रमाला दान केली जाईल. हे ऐकताच संजयच्या डोळ्यांतून अश्रू आले. तो म्हणाला, आई, तुम्हाला आमच्यावर इतका कमी विश्वास होता का? मी शांतपणे उत्तर दिलं, नाही बाळा, विश्वास होता म्हणून हा निर्णय घेतला. मला मालमत्ता घेऊन श्रीमंत मुलगा बनायचा नाही तर संस्कार घेऊन चांगला माणूस बनायचा आहे. घरात काही शांतता पसरली. काही क्षण प्रियाच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. ती म्हणाली, आई, मी पैशाच्या मागे धावताना या घरातल्या माणसांचं महत्त्व खरंच विसरले होते. मला वाटायचं सुरक्षित भविष्य म्हणजे पैसा, पण आज समजलं की सुरक्षित भविष्य म्हणजे कुटुंब. मी तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला. बाळा, चूक करणं वाईट नाही, पण चूक मान्य करून बदलणं हीच खरी माणुसकी आहे. संजय उठला आणि आपल्या बाबांचा फोटो घेऊन आला. तो फोटो माझ्या हातात देत म्हणाला, आई, मला बाबांचे शब्द समजले. त्यांनी नेहमी सांगितलं होतं की घर विटांनी नाही तर विश्वासाने उभं राहतं. पण मीच तो विश्वास तोडला. त्याने फोटोसमोर हात जोडले. बाबा, मला माफ करा. त्या क्षणी माझ्या डोळ्यात आनंदाश्रू होते. काही महिन्यांनी आमच्या घरात एक वेगळंच वातावरण निर्माण झालं. प्रिया आता प्रत्येक निर्णयात माझं मत विचारू लागली. ती माझ्यासोबत स्वयंपाक करायची, बाजारात जायची आणि अनेकदा माझ्या मांडीवर डोकं ठेवून गप्पा मारायची. ती मला सून म्हणून नव्हे तर मुलगी म्हणून स्वीकारलं. संजयने गावाकडची शेती विकण्याचा निर्णय कायमचा रद्द केला. उलट तो म्हणाला, आई, बाबा ज्या झाडाखाली बसायचे ते झाड आपण जपणार. ही जमीन आपली ओळख आहे. त्याचं ते वाक्य ऐकून माझं मन भरून आलं. काळ पुढे सरकत होता. एका दिवशी आमच्या घरी एका छोट्या बाळाचा जन्म झाला. मी आजी झाले. पहिल्यांदा त्या छोट्याशा बाळाला हातात घेतलं तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर माधवरावांचा हसरा चेहरा उभा होता. मी मानतच राहिले. पहा, तुमचं कुटुंब पुन्हा एकत्र आलं. त्या दिवशी संध्याकाळी आम्ही चौघेही अंगणात बसलो. सूर्य मावळत होता. संजय माझ्याजवळ येऊन बसला आणि म्हणाला, आई, तुम्ही मला संपत्ती दिली नाही, पण त्यापेक्षा मोठी गोष्ट मला दिली. मी हसून विचारलं, काय? तो म्हणाला, माणूस म्हणून जगण्याची शिकवण. मी त्याच्या डोक्यावर हात फिरवला. त्या क्षणी मला जाणवलं, माधवरावांचा खरा वारसा घर, शेती आणि दुकान नव्हता, तर त्यांनी दिलेले संस्कार होते. आता आई वडील मुलांसाठी आयुष्यभर कष्ट करतात. ते मालमत्ता देऊ शकतात, पैसा देऊ शकतात, पण सर्वात मोठा वारसा म्हणजे संस्कार. पैसा माणसाला श्रीमंत बनवतो, पण प्रेम, आदर आणि आपुलकी माणसाला खऱ्या अर्थाने संपन्न बनवतात. ज्या घरात आई वडिलांचा सन्मान केला जातो त्या घरात सुख, समाधान आणि आशीर्वाद कायम नांदत असतात. आता ह्या स्टोरीचा पार्ट तुम्ही सांगितलेला आहे. मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करण्यासाठी विसरू नका. भेटूया पुढच्या एका नवीन दमदार स्टोरीला घेऊन. तोपर्यंत बाय.